नेवासा तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शेतकरी, कष्टकरी, कामगार यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी दिनांक 9 जुलै रोजी दुपारी 1 वाजता नेवासा तहसीलवर मोर्चा काढला। यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध व्यक्त केला। भारत बंदच्या कामगारांच्या संपात सहभाग नोंदवून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर या मोर्चात सहभागी झाले होते। नेवासा पंचायत समितीच्या समोर अगोदर विविध मागण्यांच्या संदर्भात घोषणाबाजी केल्यानंतर सर्व अंगणवाडी सेविका या मोर्चाने नेवासा तहसीलदार कचेरीवर गेल्या। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या या मोर्चा नेतृत्व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे मार्गदर्शक, कामगार नेते बाबा आरगडे, श्रीमती स्मिताताई पानसरे, अंगणवाडी मदतनीस कर्मचारी संघटनेच्या नेवासा तालुका अध्यक्षा श्रीमती मन्नाबी शेख मॅडम यांनी केले। यावेळी झालेल्या मोर्चाप्रसंगी निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना निवेदन देण्यात आले। सदरचे निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना पाठवून आपल्या निवेदनाचा अहवाल पाठवला जाईल असे सांगितले। यावेळी झालेल्या मोर्चाप्रसंगी भारतीय किसान सभेचे आप्पासाहेब वाबळे, अंगणवाडी सेविका संघटनेच्या अध्यक्षा मन्नाबी शेख, लक्ष्मण कडू पाटील, भारत आरगडे, बाबासाहेब सोनपुरे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, शेतकरी, कष्टकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। आपल्या देशामध्ये सध्याचं जे सरकार आहे त्याचे कामगार कष्ट करणाऱ्यांच्या विरोधी पावलं टाकीत आहे। तेवढेच त्याचे कायदे सुद्धा तसेच करायचे। कामगाराचे एकूण 44 कायदे होते, त्यांनी सगळे रद्द करून 4च ठेवले। शेतकऱ्याचे अनेक कायदे होते, कृषी कायदे 3 ठेवले। म्हणजे करायचं काय नेमकं आणि गोंडच नाव द्यायचं। आता नव्याने तुम्हाला सांगतो कायदा होऊन घातला त्यांनी, हा अतिशय वाईट आणि कठीण आहे। या कायद्यामुळे कोणाला मोर्चे काढता येणार नाही, आपल्या मागण्या मागता येणार नाही, अधिकाऱ्यापुढे दाद मागता येणार नाही। आणि आता जर जागे झाले तुम्ही तर ठीक आहे, नाही तर ठीक नाही। म्हणून याच्यासाठी सर्वांनी या संपामध्ये भागीदारी आज केलेली आहे। हा लढा व्यापक करावा लागला, तो व्यापक होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। ते आमच्यासाठी लढले तर आम्ही आज त्यांचे खूप कृतज्ञ आहोत आणि त्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी ही लढाई लढली, आम्हाला साथ दिला आणि त्यांच्या या माध्यमातून, त्यांच्या या प्रेरणेतून त्यांनी आम्हाला एक पुढे बोलण्याची, स्टेजवर बोलण्याची ही डेअरिंग त्यांच्या नेतृत्वामुळे आम्हाला आली। तर त्या खरंच या बाबाजींचे खूप आमच्यावर उपकार आहे। आज जे आम्ही इथं आहोत, अंगणवाडी सेविकेची युनियन चालवतो, युनियन मध्ये आहोत, अंगणवाडीच्या पदावर आहोत, हे सगळे आमच्या कुटुंब उदरनिर्वाहासाठी खूप मोठा साथ, खूप मोठी त्यावेळेची हात आम्हाला बाबाजीने आधार दिला। त्यावेळेस आम्हाला कोणी ओळखत नव्हतं, पण बाबाजीने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्यांना माहिती झालं आणि आमच्या बरोबर ते 2 दिवस उपोषणाला बसले होते। यात पंचायत समिती संप आहे। सरकारने ज्या श्रमसंहिता घातलेल्या आहेत, 44 कामगार कायदे रद्द करून 4 श्रमसंहिता आणण्याचा घाट घातलेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आज 9 जुलैला देशव्यापी संप आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये जवळपास 25 कोटी लोक रस्त्यावरती उतरून आज संपामध्ये सहभागी झालेले आहेत। यामध्ये अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, किसान, शेतमजूर, शेतकरी, कामगार, रेल्वेतील कर्मचारी असे सर्वजण यामध्ये सामील झालेले आहेत। अंगणवाडी सेविका, अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनने आज अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात केलेल्या मागण्यांची तातडीने सोडवणूक करण्याबाबत जे निवेदन दिलेले आहे ते निवेदन माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर, अहिल्यानगर यांच्या मार्फत शासनाला पाठवण्याची दक्षता घेतोय। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।